यहाँ पर कृष्ण भगवान सुदामा जी बलदाव जी शिक्षा प्राप्त करने थे। यहीं पे उन्होंने 64 दिन में 64 कला 14 ज्ञान प्राप्त किए थे। श्रीमान जी मंगलनाथ मंदिर मंगलगिरी का पूरे भारत पूरे विश्व का एक ही मंदिर है। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण घेऊन आलोय एक विशेष प्रवास, उज्जैन महाकाल ज्योतिर्लिंगाचे दर्शन आणि उज्जैनमधील इतर महत्त्वाची स्थळं, या ठिकाणची राहण्याची आणि खाण्याची काय सोय आहे, ही सर्व माहिती आपण या ब्लॉगमध्ये घेणार आहोत। तर चला तर मग या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करूया। उज्जैन जाण्यासाठी ट्रॅव्हल कनेक्टिव्हिटी खूप सारी आहे। भारताच्या विविध शहरातून या ठिकाणी डायरेक्ट बसेस येतात। याशिवाय उज्जैन हे रेल्वे स्थानक असून या ठिकाणी डायरेक्ट रेल्वे सेवा सुद्धा उपलब्ध आहे। 55 किलोमीटर अंतरावर एअरपोर्ट आहे, तुम्ही फ्लाईटने येऊ शकता। याशिवाय बाय रोड सुद्धा तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकता। नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद मस्कर एक्सप्लोर विथ प्रसाद चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे। तर आपण आलो आहोत मध्य प्रदेशमधील महाकाल या ज्योतिर्लिंगाला, म्हणजेच उज्जैन या ठिकाणी। आणि उज्जैन या ठिकाणी आपण इव्हिनिंगला महाकाल बाबांचं दर्शन घेणार आहोत। तर त्याआधी आपण जे उज्जैन आहे, उज्जैनमधील जे काही महत्त्वाचे स्पॉट आहेत, जे बघण्यासारखे प्लेसेस आहेत, ते आपण एक्सप्लोर करणार आहोत। आपण काल रात्री 9ला पाषाणी गावावरून ट्रॅव्हलिंगला सुरुवात बाय कार, मुंबई आग्रा जो हायवे आहे तिथून बाय कार आपण ट्रॅव्हलिंगला सुरुवात केली। आणि त्यानंतर आपण 10:30 वाजता उज्जैन या नगरीमध्ये पोहोचलो आणि तिथून आपण रूम घेतला आहे। जो महाकाल मंदिर आहे त्याच्या जवळच आपण रूम घेतलेला आहे। त्याचे चार्जेस त्याचे काय आहे मी तुम्हाला पुढे डिटेल्समध्ये सांगेल। पण आता आपण तिथून नंतर रूमवरती फ्रेश वगैरे होऊन आपण 12:30ला उज्जैन एक्सप्लोर करण्यासाठी निघालो। त्याआधी आपण आता पहिले आपण सांदीपानी जो आश्रम आहे, जिथे श्रीकृष्णांनी शिक्षा घेतली होती, त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत। पण आम्ही आता कार आणली असून सुद्धा आम्ही इथे एक्सप्लोर करण्यासाठी ऑटो हायर केलेले आहे। कारण की ऑटोवाला आपल्याला गाईडसुद्धा होतो आणि ऑटो कशी आपल्याला जे काही स्पॉट आपल्याला माहीत नसतात ते स्पॉट आपल्याला ते दाखवतात। पर पर्सन 100 रुपीज असे आमचे 5 जणांचे 500 रुपयाचे चार्जेस घेतलेत। ते 3 तासामध्ये आपल्याला उज्जैनमधील जे काही महत्त्वाचे स्पॉट आहेत ते फिरवणार आहेत। त्याआधी आम्हाला त्याने सांदीपानी रेस्टॉरंट या ठिकाणी आणलं आहे। पहिले तर बघून आम्हाला वाटलं काहीतरी खानावळ वगैरे असेल, पण इथल्या जेवणाची क्वालिटी एकदम बेस्ट होती। जर उज्जैनला येतात तर मी तुम्हाला रेफर करेल। 200 रुपये थाली आहे, पण तुम्हाला पोटभर जेवण मिळतं आणि एकदम चवदार आणि टेस्टी असं जेवण आहे। तुम्ही जर हे जेवण खाल्लं तर तुम्ही नक्की जेव्हा उज्जैनला याल तुम्ही याच ठिकाणी याल, मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो। तर जाऊया आता, आपल्याला जे स्पॉट आहेत ते आपल्याला आपण कवर करणार आहोत। पण त्याआधी आपण ज्या हे रेस्टॉरंट आपल्याला दाखवलं ते आपले ऑटोवाले आहेत, मी त्यांचा नंबरसुद्धा देईल। जर तुम्ही उज्जैनला येत आहे तर तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून ऑटो हायर करू शकता। दर्शन घेण्यासाठी योग्य वेळ किती आहे, तुम्हाला जर उज्जैनला व्हिजिट करायचे तर योग्य टाइम काय आहे, तुमचा खर्च कसे बजेट ट्रिप होईल, हे सगळं मी तुम्हाला या व्लॉगमध्ये सांगणार आहे। तर पहिले आपण सर्व उज्जैन एक्सप्लोर करणार आहोत आणि महत्त्वाची जे ठिकाणं आहेत ते आपण मी तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवणार। तर चला जाऊया आणि एक्सप्लोर करूया उज्जैन। तर उज्जैन मधला पहिला स्पॉट आपण बघायला जाणार आहोत तो सांदीपनी आश्रम। कृष्ण भगवान सुदामा जी बलदाव जी शिक्षा प्राप्त करने थे। यहीं पे उन्होंने 64 दिन में 64 कला 14 ज्ञान प्राप्त किए थे। या ठिकाणी असं मानलं जातं की महर्षी गुरु सांदीपनी यांनी श्रीकृष्ण, बलराम व सुदामा यांना शिक्षण दिलं होतं। आश्रमात एक सर्वेश्वर महादेवाचं मंदिर आहे, ज्यामध्ये असणारे शिवलिंग हे 600 वर्ष जुनं आहे असं मानलं जातं। सांदीपनी आश्रम पूर्ण बघण्यासाठी आपल्याला 1 तास पुरेसा आहे। सबसे पहले जय श्री महाकाल। पहला ये मंदिर है जो कि सांदीपनी आश्रम बोलते हैं। यहाँ पे भगवान श्री कृष्ण जी और सुदामा जी और बलराम जी पढ़ाई करने के लिए आए थे, उनका विद्या स्थल है यहाँ पे। आश्रमाचा परिसर मोठा आहे, विविध उपमंदिरे व पवित्र स्थळे या ठिकाणी पाहायला मिळतात। मंदिराच्या परिसरात श्रीकृष्णांनी घेतलेल्या 64 कलांचं मोठं चित्रदालन सुद्धा पाहायला मिळतं। या ठिकाणी गोमती नावाचा कुंड सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो। असं म्हटलं जातं की श्रीकृष्णाने विविध नद्यांना एकत्र करून हा कुंड भरला होता। सभी को जय श्री महाकाल, जय श्री राम। कहाँ से आए हो? ये है श्रीमान जी मंगलनाथ मंदिर मंगलगिरी का पूरे भारत पूरे विश्व का एक ही मंदिर है। 9 गुरुओं में मंगलगिरी का जन्मस्थान है। पुढचं ठिकाण आहे मंगलनाथ मंदिर। असं म्हटलं जातं की भगवान शंकरांचा घामाचा थेंब या ठिकाणी पडला आणि त्यातूनच मंगल ग्रहाची निर्मिती झाली। मुख्य मंदिरात भगवान शंकरांचे शिवलिंग आहे। मंगल ग्रहाशी थेट संबंध असल्या कारणाने मंगल दोष निवारण किंवा कालसर्पदोष असेल तर या ठिकाणी पूजा केली जाते। पुढचं ठिकाण आहे ते सिद्धवट घाट। उज्जैनमध्ये पिंडदान करण्यासाठी सिद्धवट घाटावर जातात। हा घाट पितृकर्मासाठी एक प्रमुख स्थान मानला जातो। येथे एक विशाल वटवृक्ष आहे, ज्याच्या खाली पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्यास तृप्ती मिळते अशी श्रद्धा आहे। दुपारी 3 ते 3:30च्या दरम्यान आम्ही येऊन पोहोचलो कालभैरव मंदिर परिसरात।
जर जास्त गर्दी असेल तर या ठिकाणी दर्शनासाठी 1 ते 2 तास सुद्धा लागू शकतात. गर्दी नसेल तर तुमचं 15 मिनिटात सुद्धा दर्शन होऊ शकतं. कालभैरव हे भगवान शिवाचं रौद्र रूप आहे. उज्जैनच्या महाकाल मंदिरापासून जवळपास 5 किलोमीटर अंतरावर हे मंदिर वसलेलं आहे. उज्जैनचं पूर्वीचं नाव हे अवंतिका नगरी असं होतं. असं म्हटलं जातं की भगवान शंकर हे या नगरीचे राजा होते, तर कालभैरव हे या नगरीचे सेनापती म्हणून ओळखले जात असत. या ठिकाणाच्या देवाला दारू चढवण्याची आगळी वेगळी प्रथा आपल्याला प्रथमच पाहायला मिळते. पुढचं ठिकाण आहे ते प्राचीन असं स्थिरमन गणेश मंदिर. असं म्हटलं जातं की या ठिकाणाच्या बाप्पाच्या दर्शनाने चंचल मनाला स्थिरता प्राप्त होते, मन एकाग्र होण्यास मदत होते. स्थिरमन गणेश मंदिराच्याच बाजूला आहे गडकालिका देवीचं मंदिर. या ठिकाणाच्या मंदिरामध्ये महाकालीचं स्वरूप असणारं देवीची पूजा केली जाते. असं म्हटलं जातं की संत कालिदास जे होते त्यांनी अनेक महाकाव्यांची रचना याच ठिकाणी केली होती. पुढचं ठिकाण आहे रामघाट. क्षिप्रा नदीच्या काठावर रामघाट हे वसलेलं आहे आणि या ठिकाणी अनेक धार्मिक विधी केले जातात. अनेक छोटी मोठी मंदिरं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. प्रत्येक संध्याकाळी या ठिकाणी क्षिप्रा नदीची आरती असते आणि त्यामध्ये आपल्याला सहभागी होण्याचं भाग्य मिळतं. आणि दर 12 वर्षांनी भरला जाणारा सिंहस्थ कुंभमेळा देखील याच रामघाटावर भरला जातो. रामघाटावर क्षिप्रा नदीची आरती अटेंड केल्यानंतर लगेच निघायचं ते हरसिद्धी माता मंदिरात, कारण की या ठिकाणी देखील आपल्याला आरतीमध्ये सहभागी होता येतं. हरसिद्धी मातेचं दर्शन घेतल्यानंतर आपण डिनर करून घ्यायचं. त्यानंतर पोचायचं महाकाल मंदिर परिसरातील कॉरिडॉरमध्ये. या ठिकाणी भगवान शंकरांच्या अनेक प्रतिमांचे स्टॅच्यू आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर रात्री 9:30 वाजता आपण महाकाल ज्योतिर्लिंग मंदिरात प्रवेश करायचा, जेणेकरून आपल्याला 10 वाजता होणारी शयन आरतीमध्ये सहभागी होता येईल. महाकाल बाबांचं मनभरून दर्शन घेऊन आम्ही आजच्या दिवसाचा शेवट केला. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता आम्ही ओंकारेश्वर आणि इंदोरच्या दिशेने निघालो. उज्जैनमध्ये खाण्याची सोय एकदम चांगली आहे. या ठिकाणाचे हॉटेलमधलं खाणं एकदम टेस्टी असतं. स्टे करण्यासाठी उज्जैनमध्ये अनेक हॉटेल किंवा भक्तनिवास आहेत, ज्यांचा खर्च 1000 ते 2000 पर्यंत येऊ शकतो. जर तुम्हाला उज्जैन एक्सप्लोअर करायचं आहे आणि तुम्ही ग्रुपमध्ये ट्रॅव्हल करताय तर एका माणसाला जवळपास दिवसाला 1000 ते 1500 पर्यंत खर्च येऊ शकतो, ज्यामध्ये 300 ते 400 रुपये तुम्हाला लंचसाठी, राहण्यासाठी 600 ते 700 रुपये किंवा आणि इतर खर्चासाठी तुम्हाला 200-300 रुपये लागतील. पुढच्या व्लॉगमध्ये आपण उज्जैनमधील हे जे स्पॉट आहे त्यांची डिटेलमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. त्यानंतर ओंकारेश्वर आणि इंदोर आपण एक्सप्लोअर केलं होतं, त्याची देखील आपण ब्लॉग टाकणार आहोत. तर पुढचे व्हिडिओ देखील नक्की बघा. हर हर महादेव.